नारळाची खीर बनवण्याची ही पद्धत फार कमी लोकांना माहिती असेल. खूप वेगळी आहे. नमस्ते. प्रियाज होम रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त नारळाची खीर बनवणार आहोत. पण ही जी खीर मी बनवते ना, एकदम वेगळ्या पद्धतीची आहे. कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते. सगळ्यात आधी पूर्वतयारी करून घ्यायची. त्याच्यामध्ये काय करायचं, 3 चमचे मी इथे तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ तुम्ही कुठलेही घेऊ शकता. घरात अगदी आपण भात करतो ना, ते तांदूळ घेतलेत तरी चालू शकतं. तांदूळ घेऊन ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि धुवून मग ह्याच्यामध्ये पाणी घालून हे साधारण अर्धा तास भिजवून ठेवायचे. आता हे तांदूळ भिजवून ठेवेपर्यंत त्याच्याच बरोबर आपल्याला लगेचच दूध घ्यायचं आणि दुधामध्ये थोडंसं केशर घालून ठेवायचं. इथे मी साधारण एक 3 ते 4 चमचे दूध घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं केशर घालायचं आणि हलवून ठेवायचं, म्हणजे कलर खूप छान सोडतं हे जरा थोडंसं भिजवून ठेवलं की. आता नारळ फोडून घेऊयात. नारळ फोडून झाला ना, की ह्याच्यातला अर्धी वाटीच नारळ आपल्याला घ्यायचा आहे. पूर्ण नारळाची मी खीर बनवत नाहीये. आता तुमच्याकडे किती जण आहेत त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आता अर्धी वाटी नारळाची साधारण 3 ते 4 जण खातील एवढी खीर तयार होते. तर आता अर्धी वाटी नारळ किसून त्याचे हे काढून घेतलेत, तुकडे करून घेतलेत आणि ते किसून घेतलेले आहेत. हे बघा. आता हा किसलेला नारळ आपल्या इथे तयार झालाय. तर अर्धा तास झालेला आहे. इथे आपल्याला जे तांदूळ आहेत ते छान भिजलेले आहेत. ते मिक्सरमध्ये घालायचे आणि त्याची पेस्ट तयार करून घ्यायची. दरदरीतच पेस्ट तयार होते. एकदम स्मूथ पेस्ट तयार होत नाही ह्याची. पण दरदरीतच पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर आता हे एका वाटीमध्ये काढून घेऊयात. वाटीमध्ये काढून झाल्यानंतर ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना, थोडंसं पाणी घेऊन तेही काढायचं आणि मग लगेचच खोबरं घालून त्याच्यामध्येही थोडंसं पाणी घालून आपल्याला मिक्सरमधून हे बारीक करून घ्यायचंय. खोबरंसुद्धा आपल्याला लगेचच बारीक करून घ्यायचं. कारण की आपल्याला आपण पूर्वतयारी करतोय, तर मग कसं एकदा आपण खीर तयार करायला घेतली, की मग काही राहिलं नाही पाहिजे. हे बघा, आता हे खोबरंही आपलं बारीक झालेलं आहे. आता अजून एक गोष्ट आपल्याला आधी करायची आहे, ती म्हणजे काजू तळून घ्यायचे. तेथे मी थोडंसं तूप घेतलेलं आहे, चांगलं तूप. म्हणजे साजूक तूप घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडेसे काजूचे तुकडे घालून ते ब्राउन होईपर्यंत तळून घेतेय. तुम्ही काजूच्या तुकड्याच्या ऐवजी तुम्हाला बदाम हवा असेल, पिस्ता हवा असेल, तर तुम्ही तेही घालू शकता. किंवा तुम्हाला मसाला पावडर घालायची असेल ड्रायफ्रूटची मसाल्याची, तर तुम्ही पावडरही वापरू शकता. पण मी इथे काजू तळून घेतलेला आहे. आता ते झाल्यानंतर कढई घ्यायची. कढईमध्ये आपण जे तांदूळ बारीक करून घेतले होते ना, ते आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी घालून हे आपल्याला शिजवून घ्यायचंय. एक 5 मिनिटं लागतात. कॉन्स्टंट हलवायचं, नाहीतर याच्यामध्ये गुठळ्या होऊ शकतात. त्यामुळे पाणी थोडंसं जास्त ठेवायचं आणि समजा जर का गुठळ्या होतात असं वाटलं आणि शिजत नाहीये असं वाटलं, तर थोडंसं 1, 2, 3 चमचे पाणी परत घालायचं आणि पुन्हा फिरवून घ्यायचं. छान स्मूथ अशी पेस्ट तयार झाली पाहिजे. हे बघा, हे झालंय ना अगदी अशा पद्धतीने. दाणे-दाणे राहतात ह्याच्यामध्ये, पण तरीसुद्धा हे शिजलं पाहिजे. आता हे शिजल्यानंतर आहे ना, मग ह्याच्यामध्ये आपण बारीक करून घेतलेला नारळ जो आहे, नारळाचा किस, तो आपण ह्याच्यामध्ये लगेचच घालून घ्यायचा. आता तो घातल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पण घालून घ्यायचं आणि मग एक 5 मिनिटं आपल्याला हे शिजवायचंय. 5 मिनिटं कॉन्स्टंट हलवून हे जे तांदळाचं शिजलेला तांदूळ आणि खोबरं जे आहे ना, ते पूर्ण मिक्स झालं पाहिजे आणि एक उकळी यायला पाहिजे. एवढ्या वेळ आपल्याला शिजवायचंय. पण हे कॉन्स्टंट हलवायचंय, नाहीतर याच्यामध्ये गुठळ्या होऊ शकतात. त्यामुळे व्यवस्थित मिक्स होईपर्यंत आपल्याला कॉन्स्टंट हलवून घ्यायचंय. हे बघा, आता हे छान व्यवस्थित मिक्स झालं. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं. मी साधारण पाऊण लिटर दूध ह्याच्यामध्ये घालतीये. 1 लिटरला थोडंसं कमी दूध आहे हे आणि हे गरम करून गार केलेलं दूध आहे. ते घालतेय मी ह्याच्यामध्ये आणि आता याच्यामध्ये लगेचच आपण केशर घातलेलं दूध आहे ना, तेही घालून घ्यायचं लगेचच. म्हणजे तेही छान गरम होतं. तर तेही घालायचं. बघा कलर किती सुंदर आलाय केशरचा. थोडंसं आधी भिजवून ठेवलं ना, की केशरचा कलर खूप सुंदर येतो. त्यामुळे आपण ज्यावेळेला तांदूळ भिजवतो ना, तेव्हाच केशर पण भिजवून घ्यायचं. लगेचच याच्यामध्ये तळलेले काजू सुद्धा घालून घ्यायचे. छान व्यवस्थित हलवून घ्यायचं. आता ह्याला उकळी येईपर्यंत आपल्याला हलवायचं. हे बघा, आता उकळी आलेली आहे ह्याची एक 5 मिनिटानंतर. गॅस मोठा ठेवला तरी चालेल, कारण की आपण हे कॉन्स्टंट हलवतोय. त्यामुळे मोठ्या गॅसवरती केलत ना, तरी चालू शकतं. हे बघा, छान आता उकळी आलेली आहे. आता उकळी आल्यानंतर आहे ना, मग आपल्याला ह्याच्यामध्ये साखर घालायची आहे. उकळी आल्यानंतर साखर का घालायची माहिती आहे का? जर का आधीच आपण साखर घातली ना, तर दूध आहे ना, ते पातळ होतं. त्यामुळे कायम कुठल्याही प्रकारची तुम्ही खीर बनवत असाल, तर तुम्ही दुधाला उकळी आल्यानंतरच त्याच्यामध्ये साखर घालायची. आता इथे मी 1 वाटी साखर घालून घेतली आहे. तुम्हाला कमी जास्त तुम्ही करू शकता. जास्त तर लागणार नाही, ही परफेक्ट गोड होते. पण तुम्हाला जर कमी गोड हवी असेल, तर तुम्ही पाऊण वाटी सुद्धा साखर घालू शकता. आता व्यवस्थित हलवायचं आणि हे दूध थोडंसं आटू द्यायचं. हे बघा, छान आटलंय हे. आता खूप छान अशी ही खीर तयार होते. एकदम बासुंदीसारखी आटीव दुधाची ही बासुंदी तयार होते.
आता छान अगदी खूप उकळलं ना, अगदी शेवटी गॅस बंद करण्याच्या वेळेला ह्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलदोड्याची पूड घालायची. त्याच्याने वास जो आहे तो टिकून राहतो सुवासाचा. त्यामुळे शेवटी घालायची आणि गॅस बंद करायचा. गॅस बंद केल्यानंतर एक 15 ते 20 मिनिटांमध्ये घट्टपणा पण छान येतो आणि कलरही खूप सुंदर येतो. हे बघा, किती सुंदर कलर आलाय. तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. तुमची कमेंट आली ना, की मला खूप छान वाटतं. आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. मी अशाच छान-छान रेसिपी बनवत असते. नारळी पौर्णिमेला तुम्ही ही अशा पद्धतीने खीर बनवून बघा. खूप सुंदर होते. तुम्हाला सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.